थोडंसं थांबवते सोमेश, पुन्हा एकदा खूप इंटरेस्टिंग मुद्दा खरं तर तू मांडलास, पण आपण महाराष्ट्रात येतोय. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले हे सध्या 9,000 पेक्षा 9,637 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. टप्प्याटप्प्याने ही मतमोजणी सुरू आहे आणि बारामती पोटनिवडणुकीत तिसऱ्या फेरीएखेर सुनेत्रा पवार यांची आघाडी ही 26,000 मतांच्या पुढे आहे. करुणा मुंडेंना केवळ 10 मतं मिळालेली आहेत, तर अभिजित बिचुकले यांना सुद्धा सिंगल डबल डिजिट मध्येच मतं मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अक्षय कर्डिले 9,000 पेक्षा अधिक मतांनी तर सुनेत्रा पवार 26,773 मतांनी तिसऱ्या फेरीअखेर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे निकाल जवळपास तिकडे स्पष्ट असतानाच इकडे तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल खूप इंटरेस्टिंग इक्वेशन यांना समोर येते. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयची टीव्हीके पुढे गेली आहे, 70 ठिकाणी पुढे आहे, 70 ठिकाणी. तर स्टॅलिनची डीएमके 46 आणि त्यासोबतच अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष देखील कमी जागी आघाडीवर दिसते. अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष 39, द्रमुक आणि मित्रपक्ष 46, टीव्हीके 70. त्यामुळे आता टीव्हीके सत्ता स्थापनेच्या दिशेने घोडदौड करताय का, पुढच्या काही काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तामिळनाडूमध्ये दोघंही पिछाडीवर आहेत. उदयनिधी स्टॅलिन दोघंही पिछाडीवर आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही पिछाडीवर. त्यामुळे तामिळनाडूमध्ये एक मोठा उलटफेर आपल्याला बघायला मिळणार का पाहावं लागेल. पश्चिम बंगाल मात्र नेक अँड नेक फाईट पुन्हा एकदा बघायला मिळते. आता 9:30 जवळपास वाजत आले, 1.5 तास झालेले आहे, पण तरी देखील कोणी सांगू शकत नाहीये की कोण पश्चिम बंगाल जिंकणार आहे. कारण मगाशी 120-99 असा फरक झाला होता, पण आता पुन्हा एकदा 118 म्हणजे 240च्या आसपासचे कल जे आहेत ते समोर आलेले आहेत. मात्र 118 असा सध्याचा जो आहे तो आकडा आहे आणि त्याच्यामुळे अजून 50 ते 52 जागांचे कल हाती यायचे. सोमेशकडे जाऊया. सोमेश, एकीकडे तामिळनाडू बद्दल तू सांगाच, मात्र पश्चिम बंगालचं चित्र अजूनही आपल्याला क्लिअर होत नाही, कारण पुढच्या 40 ते 50 जागा कदाचित ठरवतील की सत्तेकडे कोण जाईल. सोमेश. अश्विन, नक्कीच. आणि जर म्हणून आता आपण पाहिलं, आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आहोत आणि इथल्या कार्यालयातील जरी वातावरण पाहिलं दिल्लीतलं, तरी सुद्धा इथे सावध पवित्रा घेतलेला भाजपने दिसतोय. आता भाजपचे नेते कार्यालयांमध्ये पोहोचतायत आणि आता जर आपण पाहिलं तर भाजपचे संघटन मंत्री BL संतोष हे केंद्रीय कार्यालयामध्ये आलेत आणि भाजपने सर्व नेत्यांना सांगितलेलं आहे. आता BL संतोष हे स्वतः दक्षिणेतील आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत, ते स्वतः आता केंद्रीय कार्यालयात आलेत आणि अजूनपर्यंत भाजपचे नेते हळूहळू या कार्यालयात पोहोचतायत. भाजपकडून सावध पवित्रा घेतला जातोय. जोपर्यंत सगळे निकाल स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत भाजपचे नेते या पश्चिम बंगालच्या निवडणुकांवरती भाष्य करायला तयार नाहीयेत. आणि एक प्रकारे जेव्हा स्पष्ट आकडे दिसतील, ज्यावेळी स्पष्ट चित्र पूर्ण समोर येईल की खरोखरच भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकू शकतोय का, निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आलेले आहे का, आणि त्यानंतरच त्यावरती कुठल्याही प्रकारची कमेंट केली जाईल असं वातावरण हे सध्या दिसतंय. तयारी जोरदार केली गेलेली आपण पाहतोय. भाजपच्या कार्यालयामध्ये तयारी सुरू आहे जोरदार. परंतु भाजपच्या कार्यालयामध्ये तयारी सुरू असली तरी सुद्धा अजूनपर्यंत नेत्यांकडून किंबहुना पदाधिकाऱ्यांकडून, भारतीय जनता पक्षाच्या संघटनेकडून या संपूर्ण पश्चिम बंगालमधल्या अनिश्चित परिस्थितीविषयी जी सावध भूमिका घेतली जाते ती देखील आपण लक्षात घ्यायला हवी. कारण भाजप जरी एक आशावाद असला भाजपकडे की पश्चिम बंगालमध्ये आपण जिंकू, तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत पश्चिम बंगालची निवडणूक ही नेक टू नेक फाईट चालणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोण सरकार स्थापन करणार हे चित्र स्पष्ट व्हायला आपल्याला शेवटचं मत मोजलं जाईल तिथपर्यंत थांबावं लागणार आहे. कारण अतिशय अटीतटीचा सामना हा पश्चिम बंगालमध्ये होता भाजपसाठी सुद्धा, आणि ती स्थिती आपल्याला इतर राज्यांच्या बाबतीतही पाहायला मिळते. जसं आपण पूर्वी म्हटलं त्यानुसार पुदुचेरीमध्ये भाजप कदाचित पुन्हा सत्ता आणू शकेल NR काँग्रेससोबत, आणि आता तशी स्थितीही दिसते. 13 ते 14 जागांच्या पुढे आघाडीवरती आहेत. जर 15 हा आकडा गाठला तर केंद्रशासित प्रदेशामध्ये सरकार येते. त्याशिवाय तमिळनाडू, केरळमध्ये जरी भाजप जिंकलं नाही तरी सुद्धा जर काँग्रेस सत्तेबाहेर राहिली, DMK, उदयनिधी स्टॅलिन, MK स्टॅलिन हे जे इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आहेत ते जर सत्तेबाहेर गेले तरी देखील तो भाजपसाठी अप्रत्यक्ष दिलासा असेल. आसाममध्ये पुन्हा सत्ता जर रिपीट झाली तर तिसऱ्यांदा सलग भाजपला तिथे सरकार स्थापन करायला यश मिळेल. आणि त्याशिवाय सोमेश, मतमोजणीच्या पहिल्या 1.5 तासातलं काय चित्र? 1.5 तासात बरेचसे उलटफेर झालेत. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या पक्षानं जोरदार मुसंडी मारलेली आहे, तर केरळमध्ये काँग्रेसला गुड न्यूज मिळालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये अगदी अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला मिळते. भाजप 127 आणि तृणमूल काँग्रेस 111. चित्र थोडंसं बदललंय. मगाशी 2 वेळेला अशी परिस्थिती आलेली की दोनही पक्ष समसमान जागांवरती आघाडीवरती होते, पण आता
भाजपनं थोडी जास्त आघाडी घेतली तृणमूलच्या तुलनेमध्ये. तृणमूल 111 तर भाजप 127 अशी सध्याची पश्चिम बंगालची परिस्थिती. पण सगळ्यात इंटरेस्टिंग चित्र आज जर कुठे दिसलेलं असेल तर ते अश्विन अर्थातच तामिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण विजय यांचा पक्ष टीव्हीके जो पहिल्यांदाच निवडणुकीला एका अभिनेत्याच्या चेहऱ्यासह सामोरं जात होता त्याच्यावरती तामिळनाडूच्या जनतेनं विश्वास दाखवल्याचं चित्र आहे. 74 जागांवरती थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष हा आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आसामचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. 69 जागांसह भाजप तिथे सत्ता स्थापन करेल, यात कोणताही दुमत नाही, वाद नाही. पुद्दुचेरी जो केंद्रशासित प्रदेश आहे तिथे सुद्धा भाजपची आघाडी कलांच्या बाबतीत मोठी आहे. त्यामुळे हा केंद्रशासित प्रदेश सुद्धा भाजपच्या ताब्यात जाण्याची दाट शक्यता आहे. दक्षिणेकडच्या राज्यांचा विचार करता तामिळनाडू आणि केरळ ही दोन अशी राज्य आहेत की जिथे भाजपला मोठं यश किंवा अपेक्षित यश हे मिळताना दिसत नाहीये. तामिळनाडूचं चित्र द्रमुक आणि काँग्रेस 51, अण्णा द्रमुक आणि भाजप 44, टीव्हीके 74. सगळ्यांची गणितं, सगळ्यांचे इक्वेशन्स मोडीत काढत थलपती विजय यांची टीव्हीके ही सुसाट वेगानं पुढे गेलेली आहे 74 जागांसह. त्यामुळे आता टीव्हीके सत्तेमध्ये विराजमान होणार का, सत्ता सिंहासनावर येणार का पाहावं लागेल. द्रमुक आणि काँग्रेस 51, अण्णा द्रमुक आणि भाजप 44, टीव्हीके 74, 171 कल हाती. पश्चिम बंगालमध्ये काय चित्र आहे? पश्चिम बंगालमध्ये भाजप आता मॅजिक फिगरच्या दिशेने जाताना दिसते. कारण 293 पैकी 245 कल हाती आले आहेत. तृणमूलच्या खात्यात जात आहेत 112, भाजप 130. त्यामुळे 147,000 मॅजिक फिगर बघितला तर भाजप आता जवळपास 15 ते 17 जागांपासून दूर आहे मॅजिक फिगरच्या. त्यामुळे एक नवा इतिहास घडवणार का भाजप पश्चिम बंगालमध्ये? ज्या भाजपने पूर्ण ताकद लावलेली होती पश्चिम बंगालमध्ये, मग पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणात सभा घेतलेल्या होत्या, रोड शो केले होते, आणि त्याच भाजपने आता 130 जागी मुसंडी मारलेली आहे. भाजपने आघाडी घेतलेली आहे. 245 कल हाती आले आहेत. त्यामुळे आता पुढच्या 30 ते 35 जागा कदाचित ठरवणार आहेत. नेक अँड नेक फाईट मगाशी चालू होती, फरक मध्येच वाढलेला होता. आता मात्र पुन्हा एकदा 112, 130 असं चित्र बघायला मिळतंय. त्यामुळे 17 जागा आता भाजपला हव्यात आणि भाजपची तिकडे सत्ता येऊ शकते. तर तिकडे आसाममध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे. आसाममध्ये भाजप हे सत्तेमध्ये येणार हे निश्चित आहे. मोठा फरक आहे. पुदुचेरीमध्ये देखील भाजप आणि मित्रपक्ष सत्तेमध्ये येणार. केरळमध्ये पुन्हा एकदा मोठा आपल्याला उलटफेर बघायला मिळते. काँग्रेस आणि मित्रपक्ष 83, तर डावे आणि मित्रपक्ष माकपा आणि मित्रपक्ष 53. त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्ष तिकडे सत्तेत येताना दिसत आहेत. तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांवर मात्र आता आपलं लक्ष असेल. कारण तिकडे मात्र काय चित्र नेमक्या येणाऱ्या तासामध्ये होईल हे आत्ता तरी सांगता येत नाही. कारण तृणमूल 112, भाजप 130 आणि तिकडे विजय यांचा पक्ष ज्यांनी एक मोठा मार्जिन जी आहे ती गाठलेली दिसते. मोठा फरक जो आहे तो त्यांचा बघायला मिळतोय. केरळमध्ये चित्र काय आहे? काँग्रेस आणि मित्रपक्ष 83, माकपा आणि मित्रपक्ष 53, भाजप अजूनही अकाउंट ओपन करता आला नाहीये, शून्यावर आहे. इतर 4, 140 पैकी 140 कल हाती आलेले आहेत आणि काँग्रेस आणि मित्रपक्षाची सत्ता येताना दिसते. त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता स्थापन होईल जसं तू म्हणालास ते चित्र अगदी स्पष्ट आहे. तिथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात बराच फरक झालाय. तृणमूल काँग्रेस 107 तर भाजप 135. हे एक असं राज्य आहे की जिथे भाजपच्या प्रत्येक नेत्यानं पहिल्या दिवसापासून विजयाचा विश्वास व्यक्त केलेला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजप मॅजिक फिगर पासून केवळ बहुमतापासून केवळ 12 जागा दूर आहे. टीएमसी 107 जागा आणि भाजप 135 जागा अशी पश्चिम बंगालची सध्याची स्थिती आहे. रजतनं ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे एसआयआरचा मुद्दा, मुस्लिम मतं कुणाच्या बाजूने झुकलेली आहेत तो मुद्दा, अल्पसंख्याकांची मतं आणि सोबतच महिला मतदार कुणाच्या बाजूने वळलेला आहे, या सगळ्याचं एकत्रित चित्रण हे आपल्याला पश्चिम बंगालच्या निकालांमध्ये पाहायला मिळणार आहे. 293 पैकी 245 जागांचे निकाल हाती आलेले आहेत, कल हाती आलेले आहेत आणि त्यापैकी तृणमूल काँग्रेस जे सध्याचे सत्ताधारी आहेत ते 107 जागा आणि भाजप 135 जागा अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेस 2 आणि इतर 1 म्हणजे इतरांचं फारसं काही वर्चस्व नाहीच आहे. पण तामिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षाची मुसंडी पाहता तामिळनाडूची विधानसभा ही हंग असेंब्ली किंवा त्रिशंकू विधानसभेच्या दृष्टीनं वाटचाल करत असल्याचं सध्याचं चित्र आहे. पण आसाम आणि केरळ हे दोन राज्य जवळपास निकालांच्या बाबतीत, कलांच्या बाबतीत हे सांगतायत की सत्ता कुणाची येणार. अश्विन, खरं आणि सध्याचं चित्र तामिळनाडू मधलं मात्र फार इंटरेस्टिंग आहे. कारण द्रमुक आणि मित्रपक्ष 47, अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष 49, टीव्हीके 81 मोठा फिगर आहे. म्हणजे या दोघांची टोटल जवळपास टीव्हीकेनी घेतलेली दिसते आणि त्याच्यामुळे एक त्रिशंकू स्थिती, कारण तिन्ही मोठ्या फोर्स समोर येत आहेत.
त्यामुळे बघावं लागेल तामिळनाडूमध्ये आता सत्ता कोण जिंकते. मात्र TVK 81, DMK 47, AIADMK 49 आणि विजय यांचा TVK पक्ष जोरदार आगेकूच करताना बघायला मिळतोय. आणि त्यांच्या या मुसंडीमुळे सध्याची स्थिती काय तर कोणीच क्लिअर मेजॉरिटी घेईल का असं सध्याचं चित्र तरी दिसत नाहीये. 179 जागांचे कल समोर येतात. 234 पैकी तामिळनाडूमधले द्रमुक आणि मित्रपक्ष 47, अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष तेही 40च्या आसपास. मात्र विजय यांची मोठी आघाडी. सोमेशकडे जाऊया पुन्हा एकदा. सोमेश, त्रिशंकू स्थिती सध्याची जी परिस्थिती आहे ती बघता तामिळनाडूमध्ये त्रिशंकू स्थिती येईल असंच चित्र आणि त्याच्यामुळे सांगता येणार नाही आता नेमकी कोणाची सत्ता येईल ते. सोमेश, निश्चितच तामिळनाडू हा एकूणच नवा प्रयोग आहे सध्या आपण पाहिलं तर. कारण तामिळनाडूमध्ये विजय तलपतींनी नव्याने पक्ष स्थापन केला, नव्याने राजकारणामध्ये एंट्री घेतली आणि त्यानंतर विजयच्या पाठीमागे लोकही दिसली, जनसमुदाय दिसला. फक्त जनसमुदाय नव्हे तर विजयच्या सोबत मोठ्या प्रमाणावर मतदारही दिसले. दुसऱ्या बाजूला DMKचे सरकार 10 वर्षापासून आहे, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणावर DMKच्या विरोधात होती. तिसऱ्या बाजूला भाजप आणि अण्णा द्रमुक आपापले मतदार घेऊन आपापल्या वोट बँक घेऊन निवडणुका लढत होत्या. त्यामुळे या त्रिशंकू लढाईमध्ये नेमकं काय होणार आहे याविषयीचं प्रेडिक्शन जे प्रामुख्याने काही एक्झिट पोल्सनी दाखवलं की विजय हा सरकार स्थापन करेल, इतका बहुमताचा आकडा गाठू शकेल. तर दुसऱ्या बाजूला काही जणांच्या काही एक्झिट पोल्सच्या नुसार DMK आणि काँग्रेसच पुन्हा सत्तेत येणार होती. भाजप आणि अण्णा द्रमुकच्या बाजूनी फारसे कल एक्झिट पोलमध्ये दिसले नाहीत. परंतु आत्ताची स्थिती अशी आहे की विजय हा तिथे सध्या किंगमेकर ठरतो की प्रत्यक्ष स्वतः किंग होतो हे पाहावं लागेल. पण विजयचा पक्ष हा एक सायझेबल आकडा घेतोय असं आपल्याला आता तरी चित्र पाहायला मिळतंय. आणि निश्चितच तामिळनाडूमध्ये जे काही घडतंय ते सगळे नवे प्रयोग आहेत. पारंपरिक मत परंपरा, पारंपरिक वोटिंग पॅटर्न लक्षात घेऊन कुठल्याही प्रकारचा अंदाज बांधणं आत्ता देखील अवघड आहे. अगदी सकाळी जेव्हा 11, 11:30 वाजतील त्यावेळी कदाचित काही प्रमाणामध्ये चित्र स्पष्ट होईल. कारण विजयच्या पाठीमागे जे लोक आहेत, ज्या पद्धतीने विजयच्या मतदारांनी त्याला मतदान केलेलं आहे, तर खरोखर TVK हा त्याचा पक्ष पुन्हा सत्तेत येऊ शकणार आहे का, तो दोन्ही पक्षांना बाजूला सोडून स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकेल असा आकडा गाठू शकणार आहे का हे पाहावं लागेल. आणि त्याचवेळी नेमकं DMK आणि काँग्रेस यांची पारंपरिक वोट बँक तामिळनाडूमध्ये, तर ती वोट बँक त्यांच्या सोबत कायम राहिली का, DMK पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार का, किंवा DMK बहुमतापासून दूर राहून त्यांना कोणाच्या तरी पाठिंब्याची गरज लागणार आहे का, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. विजय आणि DMK यांच्यात प्रामुख्याने हा संघर्ष दिसतोय आणि यामध्ये कुणाला मित्र पक्षाची गरज लागते, कुणाला तिसऱ्या टेकूची गरज लागते का हे देखील पाहावं लागेल. परंतु सध्या स्थिती मात्र तामिळनाडूमधली अगदीच अनप्रेडिक्टेबल आहे. अनपेक्षितपणे सगळे नवे प्रयोग हे या निवडणुकांमध्ये झाले होते आणि भ्रष्टाचारमुक्त डेव्हलपमेंट फोकस ठेवलेला असा हा विजय, युथ सेंट्रिक पॉलिटिक्स घेऊन तरुणांचं राजकारण म्हणून त्या आलेला राजकारणामध्ये त्याला मोठ्या प्रमाणावर मतदारांनी साथ दिली असं प्राथमिक कलांमध्ये तरी दिसते. पण तरी सुद्धा जसं आपण म्हणतोय की सगळे नवे एक्सपेरिमेंट झालेले आहेत. विजय असेल किंवा अण्णा द्रमुकने भाजपला सोडणं, त्यानंतर पुन्हा भाजपने सोमेश आपल्याला म्हणावी लागतील की जी आत्ताच्या क्षणी खूप जास्त रंजक परिस्थितीमध्ये आहेत निवडणूक कलांच्या बाबतीत, निकालांच्या बाबतीत. त्यातलं एक अर्थातच तामिळनाडू आहे ज्याची सगळी इक्वेशन्स तू सांगितलेली आहेस आणि दुसरं म्हणजे पश्चिम बंगाल.